नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत कोथिंबीरीचे वडे। कोथिंबीरीच्या वडीसाठी लागणारे साहित्य: प्रथम घेतली कोथिंबीर स्वच्छ धुवून, बेसन, लसूण आणि मिरचीचा ठेचा, हळद, मीठ, जिरे, ओवा। आता आपल्याला कोथिंबीरीच्या वडीची तयारी करेपर्यंत आपण पाणी चुलीवर गरम करायला ठेवूया। आता आपण कोथिंबीर घेऊया ताटात काढून। त्यानंतर बेसन पीठ, आता ह्याच्यात टाकू लसूण आणि मिरचीचा ठेचा, आता टाकूया ओवा क्रश करून हाताने, आता टाकूया हळद, आता चवीनुसार मीठ, आणि जिरा। आता हे पीठ आपण घट्ट मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून। आता आपला गोळा चांगला छान मळून झालेला आहे। आता आपण चाळणीला तेल लावूया। आता चाळणीमध्ये आपण हा गोळा ठेवूया। आता आपण ह्याच्यावरती तीळ टाकूया। आता पाणी आपले छान उकळलेलं आहे, त्याच्यावर आपण वडे ठेवून घेऊ। आता हे ठेवल्यानंतर आपण झाकण झाकूया आणि 20 मिनिटासाठी शिजायला ठेवू। आता 20 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघूया कोथिंबीर वडी शिजली का। आता आपण चाकूने चेक करूया, तर मस्त शिजलेली आहे। आता आपण काढून घेऊया। कोथिंबीर वडी तळण्यासाठी आपण कढई ठेवूया, त्याच्यात तेल टाकूया। आता चुलीवर तेल ठेवलेलं आहे, तेल गरम होईपर्यंत आपण वड्या कट करून घेऊया। छान मस्त कट होतेत, शिजले पीठ आपलं। आता तेल आपलं गरम झाले, आपण वडे तळून घेऊ। आता आपल्या कोथिंबीर वडे छान तळून झालेले आहेत, आता काढून घेऊया। अशा सगळ्यात तळून घेऊ। आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा। या खायला। धन्यवाद।